बातमी कुणाल कामराची आहे। कुणाल कामराच्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। गुन्हा रद्द करण्याची कुणाल कामराने याचिकेद्वारे मागणी केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिप्पणी केल्यामुळे काव्य रचल्यामुळे कुणाल कामरावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 4 वेळा कुणाल कामराला चौकशी करता समन्स सुद्धा बजावण्यात आलेलं होतं, मात्र कुणाल कामरा अद्याप हजर राहिलेला नाही। आता कुणाल कामराला हायकोर्टानं 17 एप्रिल पर्यंत अंतरिम जामीन दिलेला आहे। मद्रास हायकोर्टानं हा अंतरिम जामीन दिलाय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, कुणाल कामराच्या याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। किती वाजता या सुनावणीला सुरुवात होईल, काय अधिक माहिती आहे? स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुन्हा रद्द करण्यात यावा अशा प्रकारची मागणी करणारी याचिका आहे मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे। दुपारी 12 नंतर या याचिकेवरती सुनावणी होईल। मात्र एकूणच आज या सुनावणीमध्ये केवळ हा गुन्हा रद्द करण्याबद्दलच सुनावणीमध्ये उल्लेख करण्यात येणार आहे। जर अंतरिम जामीन जर पाहिजे असेल तर दुसऱ्या एकलपीठाकडे जावं लागेल अशाप्रमाणे कालच न्यायालयाने सांगितलेलं आहे। मात्र कुणाल कामरा याच्या जीवितास धोका असल्यामुळे या त्याच्यावरती दाखल केलेले 2 ते 3 गुन्हे आहेत ते रद्द करण्यात यावे अशा प्रकारची मागणी ही कुणाल कामरा यांच्या वकिलांकडून केलेली आहे। त्यामुळे आज या गुन्हा रद्द करण्यात येतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र मद्रास हायकोर्टाने कुणाल कामरा याला 17 एप्रिल पर्यंत अंतरिम जामीन दिलेला आहे। एकूणच शिंदे गटाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या मार्फत त्यांच्याकडून खरं तर कुणाल कामराला धोका असल्याचं काल एकलपीठाकडे म्हणजेच एकूण न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे आज न्यायालयामध्ये या सर्वावरती चर्चा होताना नक्की काय बाजू मांडली जाते कुणाल कामरा यांच्या वकिलांकडून हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी निश्चित स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।